नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. एकादशी जवळ येत आहे आणि जे लोक डाएट करतात ते वडे खाऊ शकत नाही, त्या लोकांसाठी ही खास स्पेशल रेसिपी आहे. ह्या रेसिपीमध्ये कमी तेल वापरून वडे कसे बनवायचे हे दाखवले आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. कशी क्रिस्पी झालेली आहे बघा. मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा हा ना रात्री 2 वेळा धुवून आणि साबुदाणा बुडेल एवढं पाणी टाकलेले आहे आणि बघा कसं मोकळा झालेला आहे. हात आपण अशा हाताने दाबले की कसे मोडले जातात. मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि आता किसणीवर हा बारीक करून घेते. बटाटा हा ना बारीक करून घ्यायचा, म्हणजे कसं सगळ्या बाजूने आपल्याला साबुदाण्याला लावता येतो. मी मिरची, जिरं आणि त्यामध्ये मीठ घेतलेला आहे, त्याचा ठेचा हा टाकून देणार आहे. ठेचा जरा जास्त टाकायचा, म्हणजे काय वड्या किंवा ती आपण रेसिपी बनवणार आहे क्रिस्पी होणार आहे. शेंगदाणा 1 वाटी आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि असे दरदरे काढून घेतलेले आहेत. एकदम पीठ नाही करायचं, त्याचा जाडसरच ठेवायचं, म्हणजे आपली जी वडी आहे ती चांगली क्रिस्पी तयार होते. आता सगळं मी मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स करताना ना सगळ्या बाजूनी हे एक जे साहित्य आहे ते लागलं पाहिजे, असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता याची मी वडी तयार करणार आहे. वडी करताना पातळच करायची, जाड पण नाही ठेवायची जास्त. आपल्याला जर क्रिस्पी पाहिजे असेल तर पातळ करायची. अशी मी करून घेतलेली आहे आणि कटरने असे मध्ये कापून घेतलेली. गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि जर उपवास असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरा. शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे मी, हे बघा, आणि याच्यामध्ये हे टाकून दिलेले आहे. आता मी गॅस आहे ना तो मीडियम ठेवलेला, आता मी गॅस मंद ठेवलेला आहे आणि कमी याच्यामध्ये आता मी हे कसे फ्राय करून घेणार आहे. शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला. एक बाजू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पलटी करायची नाही. जोपर्यंत एक बाजू लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही तशीच ठेवायची. हे बघा कशी क्रिस्पी झालेली आहे. एक बाजू झालेली आहे आपली. आता दुसरी बाजू आपण ही पलटून घ्यायची. गॅस हा आपला मंदच ठेवायचा आहे, जास्त घाई करायची नाही, म्हणजे ही कशा कुरकुरीत आणि कडक होतात. तर अशा प्रकारे ही कशी कुरकुरीत आणि कडक झालेली, हे बघा मी काढून दाखवते. आता झालेले आहे. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. ह्या एकादशीला अशा वड्या तुम्ही करून बघा आणि याचा आनंद घ्या. आणि माझी ही रेसिपी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा. थँक्यू.